आणि यानंतर पुढची बातमी। अखेर महायुती सरकारच्या खातेवाटपावरती अंतिम शिक्कामोर्तब झालंय। शिवसेनेची यादी काल रात्रीच मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादीची यादी सुद्धा आज मुख्यमंत्री फडणवीसांना दिली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यपालांना संपूर्ण खातेवाटपाची यादी कशी असेल त्याची माहिती देतील। गेल्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती त्या पक्षाकडेच राहणार आहेत अशी माहिती मिळते। गृह खातं भाजपकडे तर नगरविकास खातं शिवसेनेकडे राहील। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळेल अशी सूत्रांची माहिती आहे। महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा भाजपच्या ताब्यात राहणार आहे अशी देखील माहिती मिळते। शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला दिलं जाईल, तर भाजपचं गृहनिर्माण शिवसेनेकडे जाईल असं सांगितलं जातंय। महिला आणि बालविकास राष्ट्रवादीकडेच राहील आणि त्यावर अदिती तटकरेंची वर्णी लागेल अशी शक्यता आहे। तर संभाव्य खाते वाटप नेमकं कसं असेल त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर भाजपकडे गृह खातं, महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा ही खाती राहू शकतात असा अंदाज। एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेकडे नगरविकास खातं आणि गृहनिर्माण ही दोन महत्त्वाची खाती असतील असं कळतंय। तर राष्ट्रवादीकडे अर्थ खातं, महिला आणि बालविकास आणि उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती राहतील अशी माहिती मिळते। दरम्यान आज 12 वाजेपर्यंत खातेवाटप होईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला, मात्र अद्यापही खातेवाटप झालेलं नाही। अशातच आज खातेवाटप होणार अशी माहिती सामंतांनी दिली आहे। तर विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूकही आज होणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलंय। सभापती कोण असावा, भाजपचा असावा, शिवसेनेचा असावा की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असावा हे ठरवण्याचे शिवसेनेचे सगळे अधिकार आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही दिलेले आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब विधान परिषदेच्या सभापती पदाबाबत जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट असं सांगितलं की 2 ते 3 दिवसामध्ये खातेवाटप होईल। दुसरा दिवस आज रात्री 12 वाजता संपणार आहे आणि तिसरा दिवस उद्या 12 वाजता संपणार आहे। त्याच्यामुळे उद्या 12 वाजेपर्यंतची मुदत आहे सांगितलेल्या आश्वासनाला। त्याच्यामुळे उद्या 12 वाजायच्या अगोदर खातेवाटप होईल याची आपण सगळ्यांनी खात्री बाळगावी। अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, खातेवाटप आणि विधान परिषदेच्या सभापती निवडी संदर्भात आज दिवसभरात काय काय घडामोडी घडू शकतात? नक्कीच प्रज्ञा, जर का यामध्ये पाहायचं तर कोणती खाती कोणाला जाणार या संदर्भात मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती आणि तशाच प्रकारे महायुतीकडनं खाते वाटप जे आहे ते जाहीर करण्यात येईल। अधिकृतरित्या राजभवनाला मुख्यमंत्र्यांकडनं पत्र देण्यात येईल आणि त्या पत्रामध्ये एकूणच कोणता पोर्टफोलिओ कोणाकडे असणार आहे या संदर्भातली माहिती जी आहे ती दिली जाणार आहे। यामध्ये जर का पाहायचं तर काही खाती ही अदलाबदल झालेली आहेत। एकूण शिवसेनेकडे असलेलं उत्पादन शुल्क हे राष्ट्रवादीकडे जाताना आपल्याला दिसतं आहे, तर भाजपकडे असलेलं गृहनिर्माण हे आता राष्ट्रवादीकडे गृहनिर्माण हे शिवसेनेकडे जाताना दिसतं आणि त्यामुळेच एकूणच मोठी उत्सुकता होती की कशा प्रकारे खाते वाटप होईल। एकूणच जे प्रमुख नेते आहेत त्यापैकी गृह हे भाजप असेल, नगरविकास हे शिवसेना असेल आणि तिसरं म्हणायचं तर अर्थ हे राष्ट्रवादीकडे आपल्याला राहताना दिसणार आहे। एकूण या संदर्भात पत्र गेल्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल आणि एकूण मंत्र्यांचं कामांचं स्वरूप देखील आपल्याला सुरू होताना पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे सभापती पदासंदर्भात देखील आज राम शिंदे यांच्याकडनं अर्ज भरण्यात येणार आहे। एकूण 10 वाजता त्यांच्याकडनं अर्ज भरण्यात येईल आणि त्यांच्याकडनं देखील स्वतःच सांगण्यात आलेलं आहे की आपणच उमेदवार असणार आहे आणि भाजपकडनं देखील तशा प्रकारे जाहीर करण्यात आलेलं आहे की राम शिंदे हे बरोबर आहे। त्यामुळे या दोन्ही घडामोडी आजच्या दिवसातल्या अत्यंत महत्त्वाच्या असतील। खातेवाटप असेल किंवा विधान परिषदेच्या सभापती निवडी संदर्भात अपडेट जाणून घेत राहू। अभिषेक, तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।